जर तुम्ही शेतामध्ये बोर घेत असाल तर ही घटना संपूर्ण शेतकऱ्यांनी बघितली पाहिजे. हा शेतकरी आपल्या शेतामध्ये बोरवेल घेत होता, परंतु त्याच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला आणि खरोखरच ही घटना सर्व शेतकऱ्यांनी बघितलीच पाहिजे. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर आपली भाषा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अनेक शेतकऱ्यांना पाणी टंचाईमुळे आपल्या शेतामध्ये त्यांना बोरवेल घ्यावं लागतं. कधीकधी कोणी विहीरसुद्धा खोदत असतं, परंतु अनेक शेतकरी जे असतात ते बोरवेलचा वापर करत असतात. मग आपल्या शेतामध्ये बोरवेल मशीन आणतात आणि त्यानंतर बोरवेल घेत जातं आणि हे पाणी नंतर आपल्या शेताला दिलं जातं. परंतु या शेतकऱ्यासोबत असं काय धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यामुळे तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल. तुम्हीसुद्धा ती घटना बघितली पाहिजे, तुम्हालासुद्धा ती घटना कळलीच पाहिजे. आता वारेगाव हे मात्र कोरडवाहू म्हणून ओळखलं जात होतं. एकेकाळी दुतडी भरपून वाहणाऱ्या नदीला आता वाळूचे थर लागले होते आणि गावातील विहिरींनी तळ गाठला होता. गावात तरुण शेतकरी अर्जुन नावाचा जो शेतकरी होता तो राहत होता. तो उत्साही आणि प्रयोगशील पण नशिबाने हतबल होता. आता पाण्याच्या टंचाईमुळे त्याची सगळी शेतीही सुकून गेली होती आणि आईवडिलांनी काढलेलं बोरवेलचं 2 प्रयत्नही निष्फळ ठरले होते. आता गावातील लोक बोरवेलचे नाव काढायला घाबरत होते, कारण आत्तापर्यंत मारलेले 99% बोरवेल हे कोरडे निघून गेले होते. मग असं या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं काय घडलं ते पाहून तुम्हाला बघावंच लागेल. हा जेव्हा प्रकार उघडकीस आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि जे लोक बोरवेल घेणार होते त्यांनासुद्धा ही घटना पाहिल्यानंतर ते सुद्धा आश्चर्यचकित झाले. एके दिवशी निराश होऊन अर्जुन गावागतच्या डोंगराच्या पायथ्याशी बसला होता, कारण की आता गावामध्ये किंवा त्या कोठेरीही रानामध्ये जर बोरवेल मारला तर 99% बोरवेल हे कोरडेच निघायचे. आणि मग तिथे एक जुने खूप वर्षापासून दुर्लक्षित असलेले आपट्याचे झाड होते. आता आपट्याचे झाड आणि बोरवेलाचा काय संबंध आहे ते तुम्ही पुढे बघालच. मग त्या शेतामध्ये असं काही धक्कादायक प्रकार घडला की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेला. आणि मग आपट्याच्या झाड किंवा आपल्याला त्याला सोन्याचं पान झाड असं म्हणतो, म्हणजे दसऱ्याला त्याची पानं खूप जास्त महत्त्वाची असतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्या पानांना खूप जास्त महत्त्व असतं. मग ते आपट्याचं झाड किंवा काही जण सोन्याचं झाडसुद्धा म्हणत असतील. ते झाड पूर्णपणे हिरवेगार होते, जणू काही दुष्काळात त्याला स्पर्शही झाला नव्हता. तर इकडे तिकडे वाळलेले झाडे असताना त्या झाडाच्या अंगावर पूर्णपणे अशी हिरवीगार चकचकीत पाणी होते. अर्जुनला लहानपणी ऐकलेल्या एका गोष्टीची आठवण झाली. आता त्या आपट्याच्या झाडाला उन्हाळ्यात नवीन पालवी फुटते, त्याच्या मुळाशी पाण्याचे मोठे भांडार असते. त्याने निरखून पाहिले आणि खरोखरच त्याला त्या झाडाला नवीन कवळी पान फुटलेली होती. मग त्याने असा पुढे जो निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याच्या निर्णयानंतर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हा हादरून गेला. अर्जुनने लगेच आपल्या वडिलोपार्जित पोथीतील नोंदी तपासल्या. त्यात पाण्याच्या शोधातील काही जुने श्लोक आणि खुण्या होत्या, पण त्याला खात्री हवी होती. पाण्यातील पाणड्या म्हणजेच पाणी शोधून देणारा असतो. आता शहरातून निघून गेले होते, कारण इथे पाणी मिळणे शक्य नव्हते. मग अर्जुनने हार मानली नाही. त्याने शहरात जाऊन एका जुन्या जाणकार पाणाड्याला पत्ता काढला. त्याने त्याचे नाव विश्वंभर होते. विश्वंभर काकांनी अर्जुनचा उत्साह आणि डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहिला. ते म्हणाले, बेटा नक्कीच तुझ्या हाती काहीतरी चांगलं लागणार आहे, तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत येणार आहे. आणि हे बघून अर्जुन आणि ते पानाड्या तिथून शहरातून गावात आले आणि त्यानंतर ते शेतात इकडे तिकडे बघू लागले. त्यांना कुठं पाणी मिळतं का? अर्जुनने सुरुवातीला काहीही केलं नाही. थेट विश्वंभर काका आणि अर्जुन त्या आपट्याच्या झाडाजवळ गेले. बेटा, निसर्गाचं आपल्याला पाणी कुठे आहे हे सांगून ठेवलेलं आहे आणि ही घटना पुढे पाहण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे की जर तुमच्या शेतात सुद्धा असं काही झाड असेल तर तुम्ही काय करायचे आहे ते तुम्हाला या व्हिडिओ पुढे नक्की पाहावं लागेल, कारण हे असं झालं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो चमत्कार घडू लागेल. थेट आता त्या आपट्याच्या झाडाजवळ त्याने नेले. बेटा, निसर्गाने आपल्याला पाणी कुठे आहे हे त्यांना सांगितले असे ते काका म्हणत होते. झाडांकडे बघ, यांची मुळं 60 ते 80 फूट खाली खोल गेलेली असतात. याला वर्षभर पाणी मिळाले नाही तरी हे इतकं टवटवीत आहे. पण झाड हा पाहून उपयोग नाही, विश्वंभर काका म्हणाले. त्यांनी एक तांबे म्हणजे कॉपर आणि एक लोखंडाचं म्हणजे आयरनचा रॉड घेतला आणि त्यांनी त्या झाडापासून दूर एका विशिष्ट रेषेत चालण्यास सुरुवात केली.
अचानक दोन्ही रॉड आपोआप एका बिंदूवर क्रॉस झाले. विश्वंभर काका म्हणाले, हे बघ अर्जुन, ही आहे ती जागा. या आपट्याच्या झाडाच्या पाण्याची लाईन या बिंदूला छेदते. इथं पाणी नक्की लागेल, पण लक्षात ठेव, बोरवेल उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मारायचा, जेव्हा पाण्याची पातळी सर्वात जास्त खाली गेलेली असेल. तेव्हा जर तू बोर मारला तर पाणी वर्षभर टिकेल. तुम्ही एप्रिल ते मे मध्ये बोर मारा. काकांनी सल्ला दिला. सगळीकडे जेव्हा पाण्याची पातळी कमी होती तेव्हा बोर खोलवर जातो आणि भूभागातील सर्वात खालच्या स्रोताला स्पर्श करतो. फेब्रुवारी मारलेला बोर वारंवार राहतो आणि मे महिन्यात तळाच्या उष्णतेला संपतो. अर्जुनने विश्वंभर काकाचा सल्ला मनावर घेतला. त्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात गावातील लोकांचा विरोध असतानाही त्याच्या ठिकाणी बोर मारण्याचा निर्णय घेतला. गावातील लोक हसत होते. हा तरुण पण आता वेडा झालाय. बोरवेल मशीन सुरू झाले. 70 फूट गेले, 100 फूट गेले, 150 फूट गेले. लोकांचा विश्वास गमावलेला असताना देखील चेहरा अधिकच पडत होता. पण 180 फूट खोली गाठताच अचानक एक मोठा आवाज आला. पाण्याचा एक जोरदार फवारा वर आला. जणू जमिनीची बांधाराच फुटला होता. तो एवढा मोठा होता की लोकांनी आपल्या आयुष्यात इतके पाणी पाहिले नव्हते. अंदाजे 4 ते 5 इंचाचा जलस्रोत लागला होता. संपूर्ण गावात आनंद आणि आश्चर्याची लाट पसरली होती. बोरवेलचा गमावलेला विश्वास आता परत मिळवला होता. त्या दिवसापासून गावाचे नाव परत सार्थ झाले. अर्जुनने या गावकऱ्यांना शिकवलं की पाणी शोधण्यासाठी केवळ मशिनीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. निसर्गाच्या खुणा, जुने ज्ञान आणि योग्य वेळेचे गणितही सुद्धा गाठायचे असते आणि ते खूप महत्त्वाचे असते. गावात आता एक नवीन नियम बनला. बोरवेल मारण्यापूर्वी आपट्याचे झाड आणि विश्वंभर काकांचा नियम लक्षात घ्यावा. अर्जुन आता केवळ शेतकरी राहिला नव्हता, तो पाण्याचा रक्षक आणि गावकऱ्यांचा मार्गदर्शक बनला होता. तर या घटना खरोखर महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. काही लोकांना आपट्याचं झाड किंवा अजून एक झाड असतं, त्या झाडाभोवती बोरवेल मारल्याने अक्षरशः अनेक लोकांना तिथे पाणी लागलेलं आहे. अशा घटना तुम्ही बऱ्याच बघितल्या असतील. अर्जुनने सुद्धा असंच काही केलं. संपूर्ण गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यानंतर 99% बोरवेल फेल जात होते. मग अर्जुनने शेवटी विश्वंभर काकांच्या मदतीने त्या आपट्याच्या झाडाजवळ बोरवेल मारल्यानंतर तिथे पाणी लागलं. 180 फूट खोली गाठता जोरदार फवारा झाला आणि 4 ते 5 इंचाचं पाणी लागलं. 2005 मध्ये अशीच एक सेम घटना घडली होती, ज्यामध्ये शेतकऱ्याने झाडाजवळ बोर मारला होता आणि त्याला सुद्धा खूप मोठा झरा लागला होता. त्याला सुद्धा लोक असेच म्हणत होते की तुला पाणी नाही मिळणार. पण जेव्हा त्या शेतकऱ्याने याचं पूर्ण माहिती काढून बोरवेल मारला तेव्हा कोणालाही विश्वास बसला नाही. त्या शेतकऱ्याला चक्क 170 फुटावर बोरवेलवर त्याला खूप जास्त पाणी लागलं. एवढं पाणी लागलं की आज त्या शेतकऱ्याला आत्तापर्यंत त्याचा बोर कधीही आटलेली समस्या आली नाही. त्या शेतकऱ्याचा बोर तर तसाच चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं की हा अर्जुनचा बोर पूर्ण वर्ष चालू शकेल का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व शेतात एखादं झाड असेल, तो पूर्ण उन्हाळ्यातसुद्धा हिरवं असेल तर त्याखाली पाणी असतं का, याबाबत तुमचं काय मत आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.